देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत आणि सर्वांचंच लक्ष पश्चिम बंगालच्या निकालाकडे लागलेलं आहे। आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन जे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज 5 राज्यांचे निकाल जरी हाती येणार असले तरी देखील सर्वांचं लक्ष पश्चिम बंगालकडे आहे। काय तुमची प्रतिक्रिया, कशा पद्धतीने तुम्ही काय यावरती विश्लेषण करा? पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं 15 वर्ष ममता दीदींची गुंडगिरी होती त्याचा अस्त होईल आणि कमळाचा उदय होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा, आमचे सौमेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वात पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाची ममतांची दहशत ही पूर्णपणे संपुष्टात येईल आणि आज पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार आहे। याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जागा जिंकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आसाममध्ये पुन्हा एकदा आम्ही सत्तेवर येतोय। पुन्हा एकदा आसामची जनता भारतीय जनता पार्टीला साथ देते। खरं तर ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षापासून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता, 15 वर्षापासून दीदीगिरीच्या माध्यमातून तिथल्या पश्चिम बंगालच्या जनतेला विकासापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं, आता पश्चिम बंगालमध्ये अंधेरा हटेगा, कमल खिलेगा अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि निश्चितपणे साधारणतः 12 वाजेपर्यंत कल हाती येतील। त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळाचा विजय झालेला दिसेल। तुम्ही म्हणताय की भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला दिसेल, परंतु काँग्रेसकडून असा दावा केला जातोय की 5 राज्य आहेत, त्या 5 राज्यांपैकी 4 राज्य जे आहेत ती काँग्रेस किंवा इतर पक्ष, प्रादेशिक पक्ष जिंकतील आणि भाजपच्या हाती एकच राज्य येणार आहे, अशा प्रकारचा दावा काँग्रेसकडून केला। काँग्रेसचं अस्तित्व काय असेल हे आपल्याला बघायला मिळेल। ज्या पद्धतीनं राहुल गांधींचं नेतृत्व असेल, मल्लिकार्जुनजी खरगे यांचं नेतृत्व असेल, सातत्यानं पराभव होणं काँग्रेसच्या खात्यामध्ये आणखी 5 पराभव निश्चितपणे बघितले जातील। तामिळनाडूमध्ये बघा, काँग्रेसची फारशी बरी अवस्था नाही आहे। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस फाईटमध्येच नाही, ममता बॅनर्जी किंवा भारतीय जनता पार्टी या दोघांमध्येच लढत आहे। आसाममध्ये तर कोणी विरोधक देखील नाही आहे। आसाममध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल। हेमंत बिश्वा शर्मा अतिशय चांगलं नेतृत्व आमचं तिथं आहे, त्यामुळं काँग्रेस मला वाटतं या रेसमध्येच नाही आहे। काँग्रेसचा आणखी एक पराभव या निवडणुकीच्या निमित्तानं होईल आणि राहुल गांधी कशा पद्धतीनं पराभवावर पराभव करतात हे देशातील जनतेला बघायला मिळेल। पश्चिम बंगालमध्ये यावर्षी ज्या पद्धतीने मतदान झाले, जवळपास 92% मतदान झालंय, त्याच्यामुळे कुठेतरी परिवर्तन होईल असा देखील सर्वांचा विश्वास आहे, परंतु वारंवार सांगितलं जातं की ममता बॅनर्जींचं यांचंच सरकार पुन्हा येईल। पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक अशी मतदानाची नोंद झाली आहे, जवळपास 95%च्या आसपास मतदान झालं। या सगळ्याचा फायदा बघा, जेव्हा मतदान जास्त होतं तेव्हा अँटी इस्टॅब्लिशमेंट असतं आणि ममता बॅनर्जींची दहशत ज्या पद्धतीने होती, लोकांनी ती झुगारली, स्वतः घराच्या बाहेर पडले, मतदानाचा हक्क बजावला आणि त्याच्यामुळं आम्हाला एकूण जे ओपिनियन पोल आलेत, त्या एक्झिट पोल आले, त्या एक्झिट पोलच्या माध्यमातून लक्षात येतं की पश्चिम बंगालचं वातावरण हे कमळाच्या बाजूने आहे। 15 वर्ष जो चिखल ममता बॅनर्जींनी माजवला होता, पसरवला होता, त्या चिखलातून आता पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलेल। 5 राज्यांकडे जरी सर्वांचं लक्ष असलं तरी देखील बारामती आणि राहुरी महाराष्ट्रातील 2 पोटनिवडणुकींची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। एकीकडे बारामती जरी बिनविरोध झाली, म्हणजे मोठा कोणता पक्ष त्यांच्या विरोधात नसला तरी अधिक मताधिक्यानं सुनेत्राताई येतील असा देखील विश्वास सर्वांकडून व्यक्त केला जातो। बारामतीमध्ये तर रेस नाही आहे आणि राहुरीमध्ये देखील कुठलीही रेस नाही आहे। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणी अतिशय भरघोस मताने एकतर्फी निकाल लागेल, कुठेही कॉम्पिटिशन नाही आहे। राहुरीमध्ये देखील जनतेचा भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद मिळेल। बारामती तर अजितदादांच्या निधनानंतर अतिशय दुःखद अशी घटना घडली आणि त्याच्यानंतर ती पोटनिवडणूक होते। बारामती देखील सर्व पक्षांनी, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उभाटा गट असेल, या सगळ्यांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला होता, त्यामुळं बारामती तर एकतर्फी तसं बिनविरोधच व्हायला पाहिजे होती, पण काय अति छोटेसे उमेदवार आहेत, पण काय हरकत नाही। पवार कुटुंबांना साथ देण्याचं काम, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याचं काम बारामतीमध्ये निश्चित होईल। आणि राहिला प्रश्न राहुरीचा, तर राहुरीमध्ये कर्डिले ज्यांच्या दुःखद निधनानंतर अक्षय कर्डिले त्या ठिकाणी उमेदवार आहेत। राहुरीमध्ये अनेक जणांनी भारतीय जनता पार्टीला साथ दिली होती आणि तिथेही भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय होईल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की देशातील 5 राज्यांची निवडणूक आहे, त्यासोबत पोटनिवडणूक आहे, यामध्ये भाजपचाच आणि बारामतीमध्ये सुनित्रा वहिनींचाच विजय होईल असा विश्वास जो आहे तो नवनाथ बन यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।